आजची बोधकथा. युक्तीचा वापर. एका वटवृक्षाच्या डोलीत एक घुबड शांतपणे विश्रांती घेत होते. त्याचा झाडाखाली एक टोळ्याने जोरजोरात आवाज करायला सुरुवात केली. घुबडाला तो कर्णकश आवाज ऐकून टोळ्याचा राग आला व तो म्हणाला, इथे ओरडू नकोस. तुझ्या आवाजाने मला केव्हापासून झोप येत नाही. तू इथून निघून जा. हे ऐकताच टोळा म्हणाला, सज्जन माणसे रात्री झोपतात आणि चोर दिवसा. तू रात्रभर चोऱ्या करतोस आणि दिवसभर झोपतोस. उलट मलाच शांत राहण्यासाठी त्रास देतोस. घुबड पुन्हा त्याच्यावर ओरडले, पण टोळा काही शांत बसला नाही. उलट त्याने जास्त जोरात आवाज करायला सुरुवात केली. उर्वरित गोष्ट आपण पुढच्या पानावर पाहूया. घुबड आणखी रागवले, पण त्याने युक्ती केली. तो म्हणाला, टोळ्या मित्रा, मला माफ कर. तुझ्या गायनाला मी कर्कश आवाज समजून तुझ्यावर रागवलो. आता माझ्या लक्षात आलंय, तुझ्या आवाजात जादू आहे. तुझे गाणे गंधर्वालाही लाजवेल असे आहे. जंगलात तुझ्या आवाजाने चैतन्य निर्माण झाले आहे. तू खुशाल का? हे ऐकताच टोळ्याला अतिशय आनंद झाला. थोड्या वेळानंतर घुबड म्हणाले, मित्रा, खूप वेळ गायन करून तू थकला आहेस. तुझ्या घशाला कोरड पडली आहे. मी नुकतेच स्वर्गाहून गोड अमृत आणले आहे. त्यातील थोडे तुला देतो, म्हणजे तुझा घसा कधीच कोरडा पडणार नाही. इथे येऊन तू अमृताचे सेवन कर. हे ऐकताच टोळ अतिशय उत्सुकतेने घुबडाजवळ गेला. डोली जवळ टोळ येताच घुबडाने एका फटक्यातच त्याला मारून टाकले. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती वरचढ ठरते. धन्यवाद.